नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन अशा एका व्हिडिओमध्ये। आजची सकाळ आपली एका ब्रीद वाक्याने सुरुवात झाली। रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान। सर्व दानांमध्ये श्रेष्ठ रक्तदानाला महत्त्व का प्राप्त आहे? मित्रांनो, रक्तदान केल्यामुळे एखाद्याचा प्राण वाचू शकतो, जीव वाचू शकतो, म्हणून ह्या रक्तदानाला सर्वात श्रेष्ठ दान म्हणून मानले गेलेलं आहे। मित्रांनो, आज आहे 13 जुलै 2025, वार आहे रविवार। आज सकाळी आपण लेक टाउन पुणे या ठिकाणी जाऊन रक्तदान केलेलं आहे। धन्यवाद, थँक्यू। तुम्हाला असं विचारायचं होतं की हा कार्यक्रम किती वर्षापासून तुम्ही आयोजित करता आणि तुमचं स्वतःचं इंट्रोडक्शन आम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलसाठी द्या। नमस्कार, मी मिलिंद गुजर, शीतल मेटल प्रायव्हेट लिमिटेड सासवड डायरेक्टर आहे। आज आपण साधारण गेले 13-14 वर्ष झालं हा कार्यक्रम आयोजित करत आहोत, रक्तदान शिबिर करत आहोत आणि प्रत्येक वर्षी आपल्याला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो। तर यावर्षी आपण लेक टाउन सांस्कृतिक कमिटी आणि शीतल मेटल यांच्या विद्यमानाने संयुक्तरित्या हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आजही चांगला प्रतिसाद तुम्ही पाहताच आहे, चांगला प्रतिसाद मिळतो आहे। सगळे रक्तदाते उत्साहाने रक्तदान करतायत। तरी आज आपल्या सोबत उमेश आपल्याला जॉईन झाले, त्यांनी इतर रक्तदान केलं, त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार, धन्यवाद। मला असं म्हणायचं की भविष्यात सुद्धा त्यांनी प्रत्येक आमचा कार्यक्रम नक्कीच खरंच खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला दिसतो आपल्याला या ठिकाणी आणि खरंच रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे। तर या निमित्ताने तुम्ही तरुणांना काय मेसेज देताल?
रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान. आपण एकदा रक्त दिलं म्हणजे एक बाटली रक्त दिलं तर त्यातनं साधारण 4 जणांचे आपल्याला प्राण वाचवता येतात किंवा 4 जणांना त्याच्यापासून मदत होते. त्यामुळं आपण जे दान करतो त्याचा निश्चितच प्रत्येकाला फायदा होत असतो. त्यामुळं मी सगळ्यांना असं सांगू इच्छितो की रक्तदान करा. जितक्या वेळा साधारण 3 महिन्यातनं एकदा म्हणजे 3 महिन्यानंतर एकदा करायचं असतं रक्तदान. तर वर्षातनं 3दा किंवा कमीत कमी 2 वेळा तरी रक्तदान करावं. येस धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि इथला पाहुणचार आणि इथलं सगळं आम्हाला खूप आवडलं. आता फर्स्ट टाईम माझ्यामध्ये मी 10 वर्षानंतर दिलेले रक्त. आता इथून पुढे मी रेग्युलरली 3 महिन्याच्या आत रक्तदान परत कुठं जर कार्यक्रम असेल तर निश्चितच देईन. आणि खरंच तरुणांनी पण हा आपला मेसेज दिलेला आहे तो फॉलो केला पाहिजे. दर 3 महिन्याला एकदा तरी रक्तदान झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला आपला स्वतःचं हिमोग्लोबिन किती आहे यातनं आपल्याला कळून येईल. आणि त्यातनं आपल्याला काही ह्याच्यातनं त्रास काहीच नाही आहे. फक्त आपल्याला रक्तदान दिलं म्हणजे की आपल्यातनं रक्त कमी झालं शरीरातलं असं बिलकुल नाही आहे. तुमचं 24 तासाच्या आत ते रक्त तुमच्या शरीरात परत येतं. त्यामुळं रिफ्रेश रक्त दर 3 महिन्याला आपल्याला पाहिजे असेल तर दर 3 महिन्याला तुम्ही रक्तदान हे केलंच पाहिजे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपण लेकटाऊन या सोसायटीमध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला या ठिकाणी लेकटाऊन सोसायटीचे विद्यमान चेअरमन आणि आपल्या बिबेवाडी भागाचे विद्यमान नगरसेवक बाळासाहेब ओसवाल हे आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत. आपण त्यांचा ह्या कार्यक्रमाबद्दल त्यांचा आपण छोटासा बाईट घेत आहोत. प्रथमतः या गुजर परिवाराचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. कारण सामाजिक आणि लोकांप्रती असलेली भावना कशी राबवावी, कशी लोकांपर्यंत पोचवावी, लोकांपर्यंत कसं मदतीचा हात घेऊन जावं हे जर शिकायचं असेल तर या गुजर परिवाराकडे शीतल मेटल्सच्या मार्फत कोण लोक कोणाचा वाढदिवस असेल, स्मृतिदिन असेल तर कार्यक्रम घेत असतात रक्तदानाचा किंवा आरोग्य शिबिराचा. परंतु हे गुजर परिवार आहे की गेले 12-13 वर्ष सतत शीतल मेटल्स त्यांचं हिवरे या ठिकाणी कंपनी तिच्या मार्फत हा कार्यक्रम हे राबवतात. आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे जगातलं. ज्याला आपल्या शरीराला उपजत परमेश्वराने दिलेली ती एक देण आहे ती लोकांपर्यंत पोचवून लोकांचा जीव वाचवावा कसा हे रक्तदानातनं शिकायला मिळतं. ते रक्तदानाचं पवित्र काम हे गुजर परिवार करतं. खरंच मनपूर्वक या परिवाराचा मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. कारण गेलं सातत्य ठेवून कोरोनाचा काळ जर सोडला तर 12-13 वर्ष कंटिन्युअसली मला वाटतं त्यांनी हा रक्तदानाचा कार्यक्रम राबवत आहेत आणि पुढे राबवतील अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि पुनश्च एकदा त्यांना मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि अभिनंदन व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आत्ताच आपल्याला या विभागाचे नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांनी बाईट दिला. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी लेकटाऊनचे सेक्रेटरी श्री टेकावडे साहेब आपल्याला भेटलेले आहेत. आपण त्यांचं या कार्यक्रमाबद्दल मत जाणून घेऊयात. सर नमस्कार, मी प्रवीण टेकावडे, लेकटाऊन सोसायटीचा सेक्रेटरी. गुजरबंधू आणि शीतल मेटल्स आमचं फार जुनं नातं आहे. ते आमचे मित्र पण आहेत आणि आम्ही त्यांना शीतल मेटल्सला रॉ मटेरियल सप्लायसुद्धा करतो. मी पहिल्यांदा 4-5 वर्षाअगोदर शीतल मेटल्सतर्फेच रक्तदानाला सुरुवात केली आणि दरवर्षी शीतल मेटललाच मी रक्तदान करतो. त्याच्यामुळे गुजरबंधूंचे आणि शीतल मेटल्सचे फार फार अभिनंदन आणि आभार. धन्यवाद सर. थँक्यू. लेकटाऊन सांस्कृतिक समितीचे जे अध्यक्ष आहेत ते पिरुंगडे साहेब आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत. आपण ह्या दोघांच्या विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, शीतल मेटल्स आणि लेकटाऊन सांस्कृतिक समिती. तर आपण ह्या दोघांनी मिळून कार्यक्रम आयोजित केला आहे, तर त्याबद्दल त्यांचं मत जाणून घेऊ आपण. नमस्कार, मी अभय पिरंगुटे, लेकटाऊन सांस्कृतिक कमिटी कात्रज. आम्ही गेले 12 वर्ष हा उपक्रम करत आहोत. आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटतो. दरवर्षी आपण हा लेकटाऊन सांस्कृतिक कमिटी आणि शीतल मेटल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम करतो. यावर्षी आमचं उद्दिष्ट आहे की 100 तरी मेंबर्सनी रक्तदानासाठी भाग घ्यावा. तसं आम्ही आव्हान पण केलं आहे, चांगली जाहिरात पण केलेली आहे, रिस्पॉन्स पण चांगला आहे. बघूया आता काय होतं. 100चा आकडा आम्ही यावेळेस नक्की गाठणार आहे. धन्यवाद. निश्चितच तुम्ही जे अपेक्षित करताय ते आकडा निश्चितच पार करताल आणि आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर.
धन्यवाद.